सर्वांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांच्या या भव्य अशा पूर्णकृती पुतळ्याच्या समोर आज स्वराज्यचा आनंद या ठिकाणी आपण सर्व जनतेच्या समवेत या ठिकाणी व्यक्त करत असताना आज खऱ्या अर्थाने या देशामध्ये या राज्यामध्ये रयतेचं राज्य यावं, प्रत्येकाला असं वाटावं की हे माझं राज्य आहे, हा देश माझा आहे। या देशामध्ये प्रत्येकाला न्याय व्यवस्थेनं या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी जे छत्रपती राजांनी या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच स्वराज्याची स्थापना होऊन आज 300-400 वर्ष झाले तरी या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला माझं राज्य आहे का असं वाटण्याच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित आहेत त्यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी प्रयत्न करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने स्वराज्य दिन साजरा करत असण्याचा आपल्या सर्वांनाच या ठिकाणी समाधान या ठिकाणी मिळू शकणार आहे का? आज महिला सुरक्षित आहेत का? आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? त्यावेळेस राज्याने सिंचनाची व्यवस्था केली, त्यावेळेस महिलांकडे कुणी जर असं नजर उचलून जर बघितला तर त्याला त्याचे डोळे काढण्याची, त्याचे हातपाय तोडण्याची त्यावेळेसची राजांची या ठिकाणी आज शिकवण, प्रेरणा आपण सर्वांनीच या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजेत आणि त्या दृष्टीनं राज्य केलं पाहिजे। स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, हे प्रत्येक व्यक्तीचं राज्य वाटलं पाहिजे। आज परिस्थिती अशी आहे की स्वतःचं काय माहित नाही, पण माझं राज्य आहे, मी सांगेल ते ऐकलं पाहिजे, मी म्हणेल त्या पद्धतीनं इथं कायदे झाले पाहिजेत। अशा दृष्टिकोनातून जर या ठिकाणी कोणी या ठिकाणी राज्यकारभार करत असतील तर त्यांना सुद्धा आजच्या दिवशी माझी कळकळीची विनंती असणार आहे की आपला वारसा या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चाकोरी घालून दिलेली आहे, जे मार्गदर्शक तत्व आपल्याला अंगीकारून दिलेले आहेत त्या तत्वानुसारच या ठिकाणी आपण कारभार करावा आणि सर्वसामान्य जनतेचं हित या ठिकाणी जोपासावं अशीच अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती संभाजी महाराजांनी या भारतखंडामध्ये जे अनेक वर्ष परकीयांचं राज्य होतं ते उलथून टाकून स्वतःचं राज्य म्हणजे आमचं स्वतःचं राज्य स्वराज्य स्थापन केलं। त्या स्वराज्य दिनाचा ज्या दिवशी महाराजांना राज्याभिषेक झाला तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे। खरं तर आमच्या तमाम भारतीयांच्या दृष्टीने हा एक खरं म्हणजे राष्ट्रीय सण म्हणून संबंध देशभर साजरा करावा इतका आनंदाचा आणि उत्साहाचा हा आमचा दिवस आहे। आमची अस्मिता, आमचा अभिमान, आमचा स्वाभिमान ज्या राजाने जागृत केला आणि आम्हाला आमच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली, त्यांच्या लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेवरतीच आज देशात आणि राज्यामध्ये खरं तर राज्यकर्त्यांनी कारभार केला पाहिजे। अनेक वर्षापूर्वी जवळपास 350-400 वर्षापूर्वी ज्या महाराष्ट्रामध्ये जी प्रतिकूल परिस्थिती होती, ज्या अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये महाराजांनी या देशाचं, या महाराष्ट्राच्या लोकांचं, मराठी माणसांचं जे एक कल्याणाचं स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्न पूर्तीसाठी त्यांनी ज्या पद्धतीच्या त्या काळात योजना आखल्या, सर्वार्थानं शेतकरी असतील, मजूर असतील, कामगार असतील, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्यायप्रिय असलेला असा हा राजा, ज्याचा स्वराज्य म्हणजे अभिषेक, ज्याच्या स्वराज्य दिन ज्याला म्हणतो आपण, ज्यांचा स्थापना दिन आहे, त्याचा आजचा दिवस आहे। म्हणून आज आपण सगळ्यांनी महाराजांच्या विचारांचा वारसा घेत त्यांच्या कल्पनेतील जे राज्य त्यांनी स्थापन केलं होतं ते सुराज्य स्थापन करण्यासाठी आपण त्यांचे मावळे म्हणून आपण सदैव तत्पर असले पाहिजेत। आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी असा संकल्प केला पाहिजे की महाराजांचा विचार आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण जिवंत ठेवू आणि तो पुढे चालू, हा लोककल्याणाचा वारसा पुढे चालवण्याचं आम्हाला महाराजांच्या कृपेनं बळ मिळावं अशी मी अपेक्षा करतो।
आणि थांबतो.